आनंदी या ठिकाणी आज कोणाचं नाव घेत नाही, सर्वच व्यासपीठ मान्यवर आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आज एवढ्या उत्सुकतेनं माझं स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वांचं लवार समाजाच्या वतीनं स्वागत करतो। आज खरोखर मी काय जास्त समाजावर बोलण्यासाठी उभा राहत नाही, परंतु आज अचानक माझ्या हातामध्ये माहिती दिलेला आहे, त्यामुळं आज या ठिकाणी मी पहिल्यांदा आळंदीमध्ये येतोय। खरंच आमचे मार्गदर्शक दिलीपरावजी आणि सर्व त्यांची टीम त्यांचं मी स्वागत करतो की आज एवढी मोठी बिल्डिंग या ठिकाणी उभा केली। ती मी माझ्या चिरंजीवांना सुद्धा सांगत होतो की मी आज पहिल्यांदा आळंदीत आलोया आणि एवढी मोठी आपल्या समाजाची धर्मशाळा बघितली, त्यानंतर खरोखर साहेब खूप आनंद वाटला। कारण अशा जागोजागी दिलीपराव सारख्या आणि त्यांच्या सर्व टीम सारख्या अध्यक्षांची आणि कर्तुत्ववान माणसांची सर्वच पंढरपूर असेल आणि तीर्थक्षेत्र आहे अशा ठिकाणी सुद्धा अशी आपली बिल्डिंग उभा केली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे अशी सुद्धा या निमित्ताने आल्यावर बरं वाटतं। कारण आज आपण बाहेरगावी गेलं तर कुठेही आपल्याला पाय ठेवायला सुद्धा जागा नसते। आज अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी एवढी मोठी बिल्डिंग उभा राहिली आणि ते आपल्या समाजाला मानून जर इथे यायचं म्हणलं तर किती भाग्य आहे की आपल्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी सोय होते। आणि आज मी प्रथम साहेब तुम्हाला विनंती करतो की मी लगेच राजकीय ह्याच्याकडे वळत आहे, कारण राजकारण हे आपला समाज कमी करतोय आणि मी कोणावरही टीका करणार नाही, कारण व्हॉट्सअप वरती बोलून आणि आपल्या जे निर्माण झालेले साहेब आपल्या संघटना भरपूर आहे, वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात मी बोलतो, परंतु त्याच्या संघटनेचे जे मतभेद आहे ती प्रत्येकाला खुलं कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी असं मी सगळ्यांना विनंती करतो। कारण कुठलीही संघटना असू द्या, आपल्या ज्या वेळेस समाजावर वेळ येईल त्यावेळेस आपण सगळे एकत्र येऊया। पण आज जरांगे साहेब असतील, ओबीसीचे आपले हाके सर असतील, ती बघा कशा पद्धतीने समाजाचं त्यांचं काम चालू आहे। आज आपल्या समाजाला आणि काय मिळालेलं आहे, आज महामंडळ मिळाले, त्याची वेबसाईट सुरू झाली, पण त्याच्या भरपूर अडचणी आहेत, त्याची कागदपत्र भरपूर आहेत। रामोशी समाजाला सुद्धा उभाजी नाईक महामंडळ मिळालं, त्याच्यासाठी त्यांनी दौलत नारायणनी आता आंदोलन पुकारलेलं आहे की आम्हाला महामंडळ दिलं, पण त्या महामंडळाला जमीनदार शासकीय नोकरदार ही मागितला जातोय, तर त्याचे कमी होईल। आतोष साहेबांसोबत मीटिंग चालू आहे, आपल्याला सुद्धा तीच करावं लागणार आहे साहेब, कारण आपले एकतर तरुण खलारी मंडळी त्यांना कोण जामीन होणार, शासकीय माणूस म्हणलं तर जामीन होत नाही, मग महामंडळ निवडून तरी काय आपला फायदा, त्यासाठी आपल्याला एक संघर्ष करावा लागणार आहे। आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा आझाद मैदानावर आता ती वेळ नाही, सगळ्यांचे आंदोलन चालू आहे, परंतु 6 महिन्यानंतर आपल्या सुद्धा साहेब समाजाचं प्रत्येक तालुक्याखाली 100 जरी माणसं निघाले तरी आझाद मैदानावर मोठ्या पद्धतीने आपलं आंदोलन उभा होईल आणि आपल्याला मागून कोण देणार नाही, आपल्याला लढून घ्यावं लागणार आहे। तरी सगळ्यांची विनंती, काही कुणाचं मतभेद असू द्या, जर तुमची सगळ्यांची जर सहकार्य असेल तर मी किती जरी दिवस लागला आमरण उपोषण करायला, जर त्या ठिकाणी तुम्ही मला बसण्यासाठी साथ दिली तर मी टाकळी गावात छोट्याशा गावामध्ये 8 दिवस उपोषण करतो। तुमची समाजाची जर मला साथ मिळाली, जसं जरांगे पाटील साहेब बसून 4 काढतात एवढी धमक तुम्ही जर मला साथ दिली, तुम्हीच मार्गदर्शन करा, आपल्या मागण्या काय आहेत तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलेल्या मागण्याप्रमाणे मी कुणी लहान मुलांना सांगू द्या, वरिष्ठांनी सांगू द्या, त्याप्रमाणे मी आमरण उपोषण आणि बसलेल्या ठिकाणी जर न्याय आणि तिथं ज्या करून त्या भीमाजी आणि आपले लोणी लवार समाजाचं नाव सांगणार नाही, परंतु आपल्याला तुमच्यासारख्याची मला गरज आहे, कारण आपला समाज राजकारण म्हणलं की मागच होतो साहेब, राजकारणाशिवाय काहीच होत नाही, शिक्षण पाहिजे, राजकारण पाहिजे। आज आपल्या बरेच समाजामध्ये या ठिकाणी सरपंच बघायला मिळतात, पण साहेब आज आपला तालुका पंचायत समिती सदस्य पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य पाहिजे। अहो सदाभाऊ खोत सारख्याने शेतकऱ्याच्या जीवावर, पडळकर साहेबांनी समाजाच्या जीवावर आमदार होतात, मग आपल्या गावा समाजाची तुम्ही सांगितलं जाता 25 लाख महाराष्ट्र समाजामध्ये मतदान आहे,
सुशिक्षित आहेत, ही आपला समाजाच्या वतीने कुणीही हुशार असू द्या, त्याची आपण का मागणी करत नाही? आपण मागणी करायला म्हणलं तर म्हणतोय साहेब मोठे होते, दादा मोठा होईल, ही आपल्या मागण्या थांबवू द्या आणि एक कुणी बी आपली समाजाच्या वतीने मागणी करूया आणि आपल्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस लवार समाजाचा आमदार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या लवार समाजाचा विकास होणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी दिल्लीमध्ये जाऊ द्या, मुंबईमध्ये जाऊ द्या, प्रत्येक खासदार आमदार आहे. गाव आपला 25 लाख असताना समाज त्या ठिकाणी होत नाही. तुम्ही आझाद मैदानावर सगळे मिळून चलूया. तुम्ही 6 महिने वेळ घेऊया, कारण आता सगळ्याचे आंदोलन चालू आहे. आपल्या समाजाकडे लक्ष दिलं जाणार नाही, पण 6 महिन्याने साहेब आपण सर्वजण निर्णय घ्या आणि माझ्या सर्व काय बसणाऱ्याची इच्छा असेल ती बसू द्या. परंतु मला फक्त तुम्ही साथ द्या. जी मागणी आहे तो देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, शिंदे साहेब असतील, 100% आपण त्यांच्याकडून त्यांच्या आपल्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करून घ्या. तुमचं असंच माझ्यावर प्रेम राहू द्या. काय माझ्याकडून बोलता चुकलं असेल तर मला माफी असावं. एवढंच बोलतो, थांबतो. आणि जी दिलीपरावांनी आज इथे एवढा मोठा कार्यक्रम घेतला त्यांचे खरोखरच आभार मानतो आणि माझे छोटेसे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.